नमस्कार, KNN सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मी श्रद्धा पवार। एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। माजी मंत्री रमेश जारकीहोळी भाजपला फसवणे नाही शक्य, मंत्री KS ईश्वरप्पा यांनी केला विश्वास व्यक्त। विरोधी पक्षाने केलेले आरोप लावले फेटाळून। राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे भीती, ओमिक्रॉन नावाचा आहे नवा व्हेरिएंट, बेळगाव सीमेवर पुन्हा सतर्कता। कुरबूर समाजाच्या वतीने कनकदास जयंती साजरी, ढोलतासाच्या गजरात समाजातील बांधवांनी लुटला आनंद। कनकदास चौकापर्यंत काढण्यात आली होती मिरवणूक। आता पाहूया सविस्तर बातम्या। माजी मंत्री रमेश जारकीहोळी भाजपची फसवणूक करणे शक्य नाही असा विश्वास मंत्री KS ईश्वरप्पा यांनी व्यक्त केला आहे। माजी मंत्री रमेश जारकीहोळी हे कोणत्याही कारणास्तव भाजपची फसवणूक करणार नाहीत असा विश्वास ग्रामीण विकास आणि पंचायत राज्य विभाग मंत्री KS ईश्वरप्पा यांनी रविवारी शहरातील आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे। त्याचबरोबर पंचायत राज्य विभाग नरेगा कामकाजही गतीने सुरू आहे। त्याचबरोबर विरोधी पक्षाने लावलेले सर्व आरोप त्यांनी फेटाळले आहेत। ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಕಳೆದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಿದ್ರು, ಈ ಸರಿ ಬಿಜೆಪಿಯಲ್ಲಿ ಬಿಜೆಪಿಯವರು ಮೋಸ ಮಾಡ್ತಿದ್ರೆ ಬಿಜೆಪಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಾಗಿದ್ದಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ಸಿಗೆ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮೋಸ ಮಾಡ್ತಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಅವತ್ತು ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ಹೇಳಿದ್ರ, ಯಾವಾಗ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಬಿಟ್ಟು ಬಂದ್ರು ಅವಾಗ ನೆನಪಾಯ್ತು। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಹೇಳ್ತಿರೋದು, ಸತ್ಯವನ್ನು ಯಾವಾಗಲೂ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳಿದರೆ ಸತ್ಯ, ಅದು ಬಿಟ್ಟು ತಮಗೆ ಬೇಕಾದಂಗೆ ತಿಳಿಸುವಂತ ಹೋದರೆ ಯಾವುದೇ ಕಾರಣಕ್ಕೂ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿಗೆ ಮೋಸ ಮಾಡಲ್ಲ। ಅವರೇ ಸ್ಪಷ್ಟವಾಗಿ ಹೇಳ್ತಿದ್ದಾರೆ, ಮೊದಲನೇ ಓಟು BJP ಕೊಡಿ, ಎರಡನೇ ಪ್ರಿಫರೆನ್ಸು ಅವ್ರ ತಮ್ಮನೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಒಪ್ಪನಾಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ ತಡ್ಕೊಡೋಕ್ಕಾಗಲ್ಲ, ಇದೇನು ಮಾಡಬೇಕು ಸರ್? ಈಗ ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಆನಂತರ ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಬಂದು ಅಲ್ಲೂ ಕೂಡ ಪ್ರಚಾರ ನಡೆಸ್ತಾರೆ। ಒಂದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಹೇಳ್ತಾರೆ ಮಾದೇಶ್ ಕೋಟ್ ಮಾಡಿ ಮೊದಲು ವೋಟ್ ಕೊಡ್ರಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಅದೇ ವೇದಿಕೆಯಲ್ಲಿ ಬಂದು ಲಖನ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಮೊದಲನೇ ವೋಟ್ ನನ್ನ ಕೊಡಿ, ಎರಡನೇ ವೋಟ್ ಯಾರಿಗೆ ಕೊಡಬೇಕು ಅನ್ನೋದನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ। ಇದು ಅಭ್ಯರ್ಥಿ ಏನು ಹೇಳಬೇಕು? ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅದನ್ನು ಬೇರೆ ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೊಟ್ಟರೆ ಉಳಿದ್ರೆ ನನಗೆ ಕೊಡಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಅಭ್ಯರ್ಥಿ ಅದು ಗೊಂದಲ ಆಗ್ತಾ ಇದೆ। ನಿಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಯಾವ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ, ನಾವೆಲ್ಲ ಬಿಜೆಪಿ ಫಸ್ಟ್ ಪ್ರಿಫರೆನ್ಸ್ ಕೊಟ್ಬಿಡ್ತೀವಿ। ಇದರಲ್ಲಿ ಗೊಂದಲವೇ ಇಲ್ಲ ಭಾರತೀಯ ಜನತಾ ಪಾರ್ಟಿ, ಇಲ್ಲಿ ಎಲ್ಲ ಇದೊಂದೇ ಕ್ಷೇತ್ರ ಅಲ್ಲ, ಬರೀ ಕರ್ನಾಟಕ ಅಲ್ಲ, ಇಡೀ ದೇಶದಲ್ಲಿ BJP ಕಾರ್ಯಕರ್ತರಲ್ಲಿ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ, BJP ವೋಟರ್ಸ್ ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ। ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿಯಿಂದ ಹಿಡಿದು ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ತನಕ BJP ಗೆಲ್ತಿರೋ ಇದೇ ಕಾರಣಕ್ಕೇನೆ BJP ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಗೊಂದಲ ಇಲ್ಲ, ಬಿಜೆಪಿನೇ। रमेश जारकीहोळी हे भाजपची फसवणूक करत आहेत असा आरोप लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला होता। या प्रश्नाला त्यांनी प्रत्युत्तर म्हणून रमेश जारकीहोळी हे कोणत्याही कारणास्तव भाजपची फसवणूक करणार नाहीत असे उत्तर दिले आहे। महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव। राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची भीती पसरल्यामुळे बाची चेकपोस्टवर रॅपिड टेस्ट केली जात आहे। राज्यात कोरोनाच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे भीती निर्माण झाली असून बेळगाव सीमा भागात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांचे सीमा भागात तपासणी केली जात आहे। महाराष्ट्रातून येणाऱ्यांवर करडी नजर ठेवली जात असून बेळगाव महाराष्ट्राला संपर्क साधणाऱ्या बाची चेकपोस्टवर प्रत्येक वाहनाला अडवून तपासणी हाती घेण्यात आली आहे। RT-PCR नेगेटिव्ह अहवालाची सक्ती करण्यात आली असून ज्यांच्याकडे अहवाल नसेल त्यांना वापस पाठविण्यात येत आहे। बाची चेकपोस्टवर महसूल आणि आरोग्य विभाग कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून रॅपिड टेस्ट करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। चेकपोस्टवर रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येत असून अहवाल निगेटिव्ह आल्यास मात्र प्रवेश दिला जात आहे। म्हणूनच जिल्हा प्रशासनाकडून सीमा भागात सर्व खबरदारी घेतली जात आहे। विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव। शहरातील महांतेश नगर येथे कुरबूर समाजाच्या वतीने कनकदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली गेली आहे। कुरबूर समाजाच्या वतीने कनकदास जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। महांतेश नगर येथून भव्य मिरवणूक काढून कनकदास जयंती
आचरण करण्यात आली होती. मंत्री KS ईश्वरप्पा यांनी जयंतीला उपस्थिती दर्शविली आहे. ही मिरवणूक कनकदास नौकर संघ कार्यालयापासून कनकदास चौकापर्यंत काढण्यात आली होती. ही मिरवणूक कनकदास चौकापर्यंत काढण्यात आली असून या मिरवणुकीमध्ये ढोलताशा गजरात समाजातील अनेक बांधवांनी आनंद लुटला आहे. या चौकामध्ये सत्कार कार्यक्रमही संपन्न झाला. या कार्यक्रमादरम्यान समाजाचे मंजुनाथ बन्नी, बाळू कुरबूर, कृष्णा कुरबूर, SP अशोक सदलगी, निवृत्त DSP पडलकर आणि RTO हुग्गी सह CPI करप्पा बन्नी सह अन्य उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे, मौला तेरे कदमों में मुझको पना दे, मौला तेरे दिल में मुझे जगा दे. तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ, तेरी दासी हूँ मैं. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना. का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही. अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. काँग्रेसने जे 70 वर्षात पूर्ण केले नाही ते भाजपाने फक्त 7 वर्षात करून दाखविले आहे, असे मंत्री KS ईश्वरप्पा यांनी राज्य मागासवर्गीय सभेमध्ये विचार मांडले आहेत. पंचायत राज्य आणि ग्रामीण अभिवृद्धी मंत्री KS ईश्वरप्पा यांच्या उपस्थितीमध्ये गोमटेश विद्यापीठ येथे बेळगाव ग्रामीण चिक्कोडी जिल्हा प्रमुख पूर्वभावी सभा संपन्न झाली. केंद्र आणि राज्य सरकारने पंचायत अभिवृद्धीसाठी अनेक योजना अंमलात आणल्या आहेत. या योजनांचा लाभ घेणे आवश्यक आहे. गेल्या 70 वर्षांपूर्वी जे काँग्रेस सरकारने केले नाही ते मोदी सरकारने अवघ्या 7 वर्षात विविध योजनांद्वारे करून वर्षाव केले आहे, असे मंत्री KS ईश्वरप्पा यांनी राज्य मागासवर्गीय पंचायत सभेमध्ये आपले विचार मांडले आहेत. ತಾಲೂಕು ಪಂಚಾಯತ್ ಜಿಲ್ಲಾ ಪಂಚಾಯತ್ ಚುನಾವಣೆಗಳು ಬರುತ್ತೆ. ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಅತಿ ಹೆಚ್ಚು ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ನಾಯಕರು ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ಗೆದ್ದು ಬರಬೇಕು. ಬಿಜೆಪಿಯ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಮೋರ್ಚಾ ಬರೀ ಚುನಾವಣೆಗೋಸ್ಕರ ಇರಂತ ಮೋರ್ಚಾ ಆಗಬಾರ್ದು. ಇಷ್ಟು ಜನ ನಾವು ಸೇರಿದೀವಲ್ಲ, ವಿವೇಕಾನಂದ ಡಬ್ಬಿ ಹೇಳಿದ್ರು, ಯಶ್ಪಾಲ್ ಸುವರ್ಣ ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, ನರೇಂದ್ರ ಬಾಬು ಅವರು ಹೇಳಿದ್ರು, 55% ಇಂದ 65% ತನಕ ಇರುವಂತ ಹಿಂದುಳಿದವರಿಗೆ ಸ್ವತಂತ್ರ ಬಂದು ಇಷ್ಟು ವರ್ಷಕ್ಕೆ ಅವ್ರ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು? ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಕೂತಿರೋದು ಸ್ವಲ್ಪ ಗರಿಗರಿ ಬಟ್ಟೆ ಹಾಕೊಂಡು ಕೂತಿದ್ದೀವಿ. ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಆದ ತಕ್ಷಣ ಬಂದಂಗೆ ಬಂದಾರೆ, ಸಂತೋಷ.
ಹಳ್ಳಿಗೆ ಹೋದ್ರೆ ಆ ಹಳ್ಳಿಯ ಹೆಣ್ಮಗಳು ಓದಿರಲ್ಲ, ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದವರು, ದಲಿತರು, ಓದೋದಿಕ್ಕೆ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಬೆಂಬಲ ಸಿಗಲ್ಲ. ಸಮಾಜ ಕೆಟ್ಟ ದೃಷ್ಟಿಯಲ್ಲಿ ನೋಡುತ್ತೆ. ಆರ್ಥಿಕ ಪರಿಸ್ಥಿತಿ ಏನು, ತಿನ್ನೋದಿಕ್ಕೂ ಕೂಡ ಅನ್ನ ಇಲ್ಲ. ಮನೆ ಆಮೇಲೆ ನಿರುದ್ಯೋಗ, ಬಡತನ. ಎಷ್ಟು ಪರ್ಸೆಂಟ್ ಜನಕ್ಕೆ 58ರಿಂದ 65% ತನಕ ನಮ್ಮ ನಾಯಕರು, ಅಷ್ಟೂ ಜನಕ್ಕೂ ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ಅವರು ಮೊನ್ನೆ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿಯಾಗಿ ಬಂದರು. ನಿಮಗೆ ಗೊತ್ತಿರಲಿ, ಈ ದೇಶದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 20 ಕೋಟಿ ಮನೆಗಳಿಗೆ ಗುರಿ ಇಟ್ಕೊಂಡಿದ್ದಾರೆ ಕುಡಿಯೋ ನೀರು ಕೊಡೋದಿಕ್ಕೆ. ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಬಂದು 70 ವರ್ಷದ ತನಕ ಕೂಡ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವರು ಆಡಳಿತ ಮಾಡಿದವರು ಈ 20 ಕೋಟಿ ಮನೆಗಳಲ್ಲಿ ನಲ್ಲಿ ನೀರು ಬಿಟ್ಟಿರೋದು ಮನೆಗಳಿಗೆ 2 ಕೋಟಿ ಮಾತ್ರ. ನೀವು ಅರ್ಥ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ ಆ ಬಡವರು, ಹಿಂದುಳಿದವರು, ದಲಿತರು ತೋರಿಸ್ತಿದೆ. 70 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಎಷ್ಟು ಕೋಟಿ? 2 ಕೋಟಿ ಮನೆಗಳಿಗೆ ನಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಮೋದಿ ಬಂದು 7 ವರ್ಷ ಆಯ್ತು. 7 ವರ್ಷದಲ್ಲಿ ಈಗಾಗಲೇ 7 ಕೋಟಿ ಜನರಿಗೆ ನಲ್ಲಿ ನೀರು ಕೊಟ್ಟಿದೆ. ಕಳಕಳಿ ಇರಬೇಕು ಬಡವರ ಬಗ್ಗೆ, ಹಿಂದುಳಿದವರ ಬಗ್ಗೆ, ದಲಿತರ ಬಗ್ಗೆ. 2024 ಇಡೀ ದೇಶದ ಎಲ್ಲ ಮನೆಗಳಿಗೂ ಕೂಡ ನಾನು ಕುಡಿಯೋ ನೀರು ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಅದಕ್ಕೆ ದುಡ್ಡು ಬಿಡುಗಡೆ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದ ಅರ್ಧ ದುಡ್ಡು, ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದ ಅರ್ಧ ದುಡ್ಡು. ಇಷ್ಟು ವರ್ಷ ಆ ಕಡೆ ಯಾರು ಗಮನ ಕೊಡಲಿಲ್ಲ. ಪ್ರವಾಹ ಆಯ್ತು ಮೊನ್ನೆ. ಅದರ ಜೊತೆಗೆ ಮುಂಚೆ ಕೊರೋನಾ ಬಂತು. ಪ್ರಪಂಚದ ಎಲ್ಲಾ ದೇಶದಲ್ಲೂ ಕೂಡ ಗಾಬರಿ. ಔಷಧಿ ಇಲ್ಲ, ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಇಲ್ಲ, ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಹೆದರ್ಕೋಬೇಡಿ, ಭಾರತ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಅನ್ನ ಉತ್ಪಾದನೆ ಮಾಡಿಸಿ ಗ್ರಾಮೀಣ ಪ್ರದೇಶಕ್ಕೆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡ್ಸಕ್ ಕಳಿದ್ರು. ನೀವು ಚಪ್ಪಾಳೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ರು? ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ತಗೋಬೇಡಿ, ಅದು ಮೋದಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್, ಅದು ಬಿಜೆಪಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್. ಆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ನೀವು ತಗೊಂಡಿದ್ರೆ ಗಂಡಸ್ತನ ಹೋಗುತ್ತಂತೆ. ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು ಹೇಳಿದ್ರು. ಇಡೀ ದೇಶದ ಜನ ಆ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಇಂದ ಉಪಯೋಗ ಆಗತ್ತೆ ಅಂತ ಗೊತ್ತಾದ್ಮೇಲೆ, ರಕ್ಷಾ ಆದ್ಮೇಲೆ ಕದ್ದುಕೊಂಡು ನಿಂತ್ಕೊತಾರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ನವ್ರು. ಹಿಂಗೆ ನಮಗೂ ಕೊಡಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್. ಡಿ.ಕೆ. ಶಿವಕುಮಾರ್, ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯನವರಂತೂ ಆ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅವ್ರು ಬಳಸಿದ ಭಾಷೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಹೇಳಕ್ಕೆ ನಾಚಿಕೆ ಆಗುತ್ತೆ. ಇಡೀ ಪ್ರಪಂಚದಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ತೀರ್ಮಾನ ಮಾಡಿ ಮೊನ್ನೆಗೆ 100 ಕೋಟಿ ವ್ಯಾಕ್ಸಿನ್ ಕೊಟ್ಟಂತ ಮೊದಲನೇ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ನರೇಂದ್ರ ಮೋದಿ. यावेळी कर्नाटक राज्य ओबीसी अध्यक्ष NN नरेंद्र बाबू यांनीही पंचायत व्याप्तीमध्ये सरकारमार्फत राबविण्यात आलेल्या योजनांसंदर्भात आपले विचार मांडले आहेत. ಇವತ್ತು ನಾವು ಮಾಡತಕ್ಕಂತ ಈ ಒಂದು ಹೋರಾಟ, ಮಾಡತಕ್ಕಂತ ಈ ಸಂಘಟನೆ ಮುಂದಿನ ಪೀಳಿಗೆಗೆ, ಮುಂದೆ ಆಡಳಿತಗಾರರಿಗೆ ಮತ್ತು ವ್ಯವಸ್ಥೆಗೆ, ಸಮಾಜಕ್ಕೆ ಒಂದು ಜಾಗೃತಿಯ ಸಂದೇಶ ಹೋಗೋದ್ರಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಸಂಶಯ ಇಲ್ಲ. ಆ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ಈ ಸಂಘಟನೆಯನ್ನು ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ ಪರ್ಯಟನೆ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೇವೆ. ನಿನ್ನೆ ಬೆಳಿಗ್ಗೆ ದಾವಣಗೆರೆಯಲ್ಲಿತ್ತು, ಮಧ್ಯಾಹ್ನ ಹುಬ್ಳಿಯಲ್ಲಿತ್ತು, ಬೆಳಗಾವಿ, ಮತ್ತೆ ಸಂಜೆ ಹೀಗೆ 5ನೇ ತಾರೀಕುವರೆಗೂ ನಿರಂತರವಾಗಿ ರಾಜ್ಯಾದ್ಯಂತ 37 ವರ್ಕಿಂಗ್ ಡಿಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಹೋಗ್ತೇವೆ. ನೀವು ಸಹ ನಿಮ್ಮ ಮಂಡಲಗಳಿಂದ ಯಾರು ಪ್ರತಿನಿಧಿಗಳಿದ್ದೀರಾ, ಜಿಲ್ಲಾ ಪ್ರತಿನಿಧಿಗಳನ್ನ, ಸಂಯೋಜಕರನ್ನ ಮತ್ತು ಪ್ರಭಾರಿಗಳಿಂದ ಇದ್ದಾರೆ, ಅವರು ನೀವು ಸೇರಿ ನಿಮ್ಮ ಮಂಡಲಗಳಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರಮುಖರನ್ನ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ, ಕೀ ವೋಟರ್ಸ್ ಐಡೆಂಟಿಫೈ ಮಾಡಿ, ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯತಿ ಆಯ್ಕೆಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸದಸ್ಯರನ್ನ ಗುರುತಿಸಿ, ಸೋತಿರ್ತಕ್ಕಂಥವರನ್ನು ಗುರುತಿಸಿ, ಮಾಜಿ ಹಾಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಗುರುತಿಸಿ, ಒಂದು ಜೋಡಿಸಿ ಸಂಘಟನೆಯ ಈ ಒಂದು ಯಾವುದೇ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳು ಹೋಗಿಸಿ ನಡೆದಾಗ ಅವ್ರನ್ನ ಆಮಂತ್ರಣ ಕೊಡಿ.
ಈಶ್ವರಪ್ಪ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆ ಬಂದಾಗ ಡಬಲ್ ಇಂಜಿನ್ ಆಗಿದೆ ನಮ್ಮ OBC ಮೋರ್ಚಾ ಈ ರಾಜ್ಯ. ನಮ್ಮ ಉದ್ದೇಶ ಇಷ್ಟೇ, ನಾವು ವಿರೋಧಿಸುವುದಿಲ್ಲ. ರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೇಂದ್ರ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಯೋಜನೆ ತರಬೇಕು. ಏನಾದರೂ ನ್ಯೂನತೆಗಳಿದ್ರೆ, ಏನಾದರೂ ಅವಶ್ಯಕತೆಗಳಿದ್ರೆ ಬೇಕು ಬೇಡಗಳ ಬಗ್ಗೆ ಸರ್ಕಾರದ ಗಮನ ಸೆಳೆಯಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದನ್ನ ನಾವು ಮಾಡಬೇಕಾಗಿದೆ. ಅದು ನಾನು ಹೇಳ್ತಾ ಇಲ್ಲ, ಅದು ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಬಸವರಾಜ ಬೊಮ್ಮಾಯಿಯವರು ನಾವು ನಮ್ಮ ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ ಹಿಂದುಳಿದ ವರ್ಗದ ಸಚಿವರುಗಳನ್ನ ಸನ್ಮಾನ ಮಾಡುವಂತ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮಾತು ಹೇಳಿದ್ರು. ವಿರೋಧ ಪಕ್ಷಗಳು ಮಾತನಾಡೋದ್ರಿಂದ ಆಡಳಿತ ಪಕ್ಷದಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ನಿಮ್ಮ ಜವಾಬ್ದಾರಿ ಇದೆ. ಯು ಶುಡ್ ವಾಟ್ ಲೈಕ್ ಎ ಶಾಡೋ ಕ್ಯಾಬಿನೆಟ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಏನಾಗ್ತಾ ಇದೆ ಏನಾಗ್ತಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ನೈತಿಕ ಹೊಣೆಗಾರಿಕೆ ನಿಮ್ದಾಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರು. ನಾನು ಹೇಳೋದು ಇಷ್ಟೇನೆ, ದಯವಿಟ್ಟು ನೀವು ಜವಾಬ್ದಾರಿ ತೆಗೆದುಕೊಂಡಿದ್ದೀರಾ, ಸಿಗ್ತಕ್ಕಂಥ ಅವಕಾಶವನ್ನ ಸದುಪಯೋಗ ಪಡಿಸಿಕೊಂಡು ಈ ಒಂದು ರಾಜ್ಯ ಮಟ್ಟದಲ್ಲಿ ಏನ್ ನಡೀತಾ ಇದೆ, ಮುಂದಿನ ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಡೀತಕ್ಕಂಥ ಜಿಲ್ಲಾ ಸಮಾವೇಶ ಇರ್ಬೋದು, ರಾಜ್ಯ ಸಮಾವೇಶಗಳಿರ್ಬೋದು, ಎಲ್ಲರ ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಕೊಂಡೊಯ್ತಕ್ಕಂಥ ದಿಕ್ಕಿನಲ್ಲಿ ನಾವು ಸಾಗೋಣ ಅಂತಕ್ಕಂಥ ಮಾತನಾಡಿದ ಬಂದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಎಲ್ಲ. यावेळी व्यासपीठावर OBC मोर्चा जनरल सेक्रेटरी यशपाल सुरना, नॅशनल एक्झिक्युटिव्ह मेंबर लक्ष्मण तापसी, OBC मोर्चा जनरल सेक्रेटरी विवेकानंद दाबी, बेळगाव जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, सतीश शेजवाडकर, OBC मोर्चा अध्यक्ष विजय कदम, बसवराज मल्लेदवाळ, विलास पवार सह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. कर्नाटक राज्य वाणिज्य विद्यालय संघ यांच्या वतीने शहरातील खासगी हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक राज्य वाणिज्य विद्यालय संघ आणि उत्तर कर्नाटक वाणिज्य आणि संगणक विभाग चिक्कोडी यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. कर्नाटक सरकारच्या सार्वजनिक शिक्षण विभागाच्या वतीने मान्यताप्राप्त कर्नाटक प्रौढ शिक्षण परीक्षा मंडळाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या संगणक शिक्षण सरकारच्या सगळ्या सुविधाप्रमाणे विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. मात्र राज्य सरकार या विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राला महत्त्व न देता इतरत्र एजन्सीद्वारे सरकारी नोकरी भरती केली जात आहे. हे कितपत योग्य आहे असे कर्नाटक राज्य वाणिज्य विद्याशाळा संघ बेंगळूर प्रमुख कृष्णा मूर्ती यांनी म्हटले आहे. ಸುಮಾರು 400 ವಾಣಿಜ್ಯ ಮತ್ತು ಕಂಪ್ಯೂಟರ್ ಶಿಕ್ಷಣ ಸಂಸ್ಥೆಗಳಲ್ಲಿ ಗಣಕಯಂತ್ರ ಶಿಕ್ಷಣದ ಬೋಧನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಈ ಶಿಕ್ಷಣ ಬೋಧನೆ ಮಾಡಬೇಕಾದ್ರೆ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಅನುಮತಿ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅನುಮತಿ ಕೊಡೋದ್ರ ಜೊತೆಗೆ ಸರ್ಕಾರವೇ ನಮ್ಮ ಪಠ್ಯಪುಸ್ತಕವನ್ನು ಅನುಮೋದನೆ ಮಾಡಿದೆ. ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಈಗ ನಾವು ಪರೀಕ್ಷಾ ತರಬೇತಿ ಶುಲ್ಕ ಅಂತ ನಾವು ಏನು ತಗೊಳ್ತಾ ಇದ್ದೀವೋ ಅದು ಸರ್ಕಾರನೇ ನಿಗದಿ ಮಾಡಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು, ವಿಶೇಷ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥವ್ರು. ಪರೀಕ್ಷಾ ತರಬೇತಿ ನಡೆದಿದ್ದಾದ್ಮೇಲೆ ಅಂತಿಮವಾಗಿ ಪರೀಕ್ಷೆಯನ್ನು ಸರ್ಕಾರವೇ ನಡೆಸ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಕರ್ನಾಟಕ ಪ್ರೌಢ ಶಿಕ್ಷಣ ಪರೀಕ್ಷಾ ಮಂಡಳಿ ವತಿಯಿಂದಲೇ ಪರೀಕ್ಷೆಗಳನ್ನು ನಡೆಸಿ ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಮತ್ತು ಅಂಕಪಟ್ಟಿಯನ್ನು ನೀಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಈಗ ಇದರಲ್ಲಿ ಸುಮಾರು 60,000 ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರು ತೇರ್ಗಡೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ, ತರಬೇತಿ ಪಡೆದು ತೇರ್ಗಡೆ ಹೊಂದಿದ್ದಾರೆ. ಈ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳಿಗೆ ಸರ್ಕಾರದ ನೇಮಕ ಆಗಿದೆ ಅಂದರೆ C ಗ್ರೇಡ್ ಆಗ್ಬೋದು ಅಥವಾ ಗಣಕಯಂತ್ರ ನಿರ್ವಾಹಕ ಹುದ್ದೆಗೆ ಆಗ್ಬೋದು. ಆ ಒಂದು ಸಮಯದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಈ ಪ್ರೌಢಶಿಕ್ಷಣ ಪರೀಕ್ಷಾ ಮಂಡಳಿ ಏನು ಪ್ರಮಾಣ ಪತ್ರ ಕೊಡ್ತಾ ಇರೋದು ಅದನ್ನು ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ನಮ್ಮ ಮುಖಾಂತರ ಸರ್ಕಾರಕ್ಕೆ ನಾವು ಒತ್ತಾಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ನಿಮ್ಮ ಹೆಸರು? ಸರ್ ಕೃಷ್ಣಮೂರ್ತಿ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ವಾಣಿಜ್ಯ ವಿದ್ಯಾಶಾಲೆಗಳ ಸಂಘದ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಯಾಗಿದ್ದೀನಿ. ಇವರು RS ಯೋಗೇಶ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸಂಘದ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಅನಂತ ಕಾಲ್ಕೇಶ್ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಉತ್ತರ ಕರ್ನಾಟಕ ವಾಣಿಜ್ಯ ವಿದ್ಯಾಶಾಲೆ ಸಂಘದ ಉಪಾಧ್ಯಕ್ಷರಾಗಿದ್ದಾರೆ. ಇವರು ಹಿರೇಮಠ ಅಂತ ಹೇಳ್ಬಿಟ್ಟು ಸಂಚಾಲಕರಾಗಿದ್ದಾರೆ. ते पुढे म्हणाले की आपण सरकारच्या नियमावलीनुसार संगणक प्रशिक्षण देऊन प्रमाणपत्र दिले जाते. मात्र सरकारी कर्मचारी नियुक्तीच्या वेळी आपल्या प्रमाणपत्राला दुय्यम दर्जा देत आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे असेही ते म्हणाले. बेळगाव येथील खासगी हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी अधिक विशेष माहिती दिली आहे. कर्नाटक राज्य वाणिज्य विद्यालय संघ व उत्तर कर्नाटक वाणिज्य संगणक शिक्षण विभागाला योग्य न्याय देण्यात यावा असे सरकारकडे मागणी करण्यात येत आहे. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. होटल आदर्श पैलेस लजीज खाने के साथ यहाँ है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स,
साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल, होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगांव। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपडे पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे। सहाय्यक परिवहन निरीक्षक इरन्ना मदवाल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला आहे। अखिल कर्नाटक राज्य रस्ते सारिगे नोकर महामंडळ निगम बेंगळूर, वायव्य कर्नाटक रस्ते सारिगे संस्था अधिकारी आणि नोकर क्षेमाभिवृद्धी संघ निगम बेळगाव, अल्पसंख्याक तसेच मुस्लिम क्षेमाभिवृद्धी संघ बेळगाव यांच्या संयुक्त आश्रयाने अखिल कर्नाटक राज्य रस्ते सारिगे नौकर महामंडळ बेंगळूर परिवहन संस्थेकडून डॉक्टर के.एस. शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी शहरातील महांतेश नगर येथील महांत सभाभवनात निवृत्त सहाय्यक परिवहन निरीक्षक इरन्ना मदवाल यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार कार्यक्रम संपन्न झाला आहे। ಎಲ್ಲ ಸಮಾರಂಭಗಳು ಮತ್ತು ವಿಚಾರಗಳು ಪ್ರಾರಂಭ ಆಗುವುದು ಅವರ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಯ ವ್ಯಕ್ತಿತ್ವ ಮತ್ತು ಅವರು ನಡೆದು ಬಂದ ದಾರಿಯನ್ನು ಗುರುತಿಸುವಂತಹ ಸೂಚಕವಾಗಿ ಸಮಾರಂಭಗಳು ನಡೀತದೆ। ಅಂಥದ್ರಲ್ಲಿ ಯಾಕೆಂದರೆ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬರು ಸಂಸ್ಥೆಗೆ ಸೇರಿ ನಿವೃತ್ತಿ ಹೋಗ್ತಾರೆ, ಆದರೆ ಆ ನಿವೃತ್ತಿ ಹೊಂದುವವರಿಗೆ ಅವರು ಮಾಡಿದ ಸೇವೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಇವತ್ತು ಸಮಾರಂಭವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿ ಇಂತಹ ಅದ್ಭುತವಾದಂಥ ಅಭಿನಂದನಾ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದೇವೆ ಅಂದರೆ ಇದಕ್ಕೆ ಕಾರಣ ಅವರ ಯಶಸ್ವಿಯಾದ ನಡೆ ಮತ್ತು ಇದೊಂದು ಸಾಗಿ ಬಂದ ಪ್ರಯಾಣನೇ ಅದಕ್ಕೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿರ್ತದೆ। ಈಗಾಗಲೇ ಅವರ ಪರಿಚಯ ಮಾಡ್ತಾ ತಿಳಿಸ್ಕೊಟ್ಟಂತೆ 30 ವರ್ಷ ಸುದೀರ್ಘ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿರುವ ಮುದೋಳವರು
ಮುಖಂಡರು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಮಹಾಮಂಡಲದ ಕಾರ್ಯಚಟುವಟಿಕೆಗಳಲ್ಲಿ ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದು ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲೂ ಭಾಗವಹಿಸಿ ಕಾರ್ಮಿಕರ ಬವಣೆಗಳನ್ನು ಮತ್ತೆ ಏನು ಕಷ್ಟ ಕಾರ್ಪಣ್ಯಗಳಿದ್ದಾವೆ ಅದನ್ನು ಬಗೆಹರಿಸುವ ನಿಟ್ಟಿನಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಜೊತೆಗೆ ಶರ್ಮಾಜಿಯವರ ನೇತೃತ್ವದ ಇತ್ತೀಚಿನ ಎಲ್ಲ ಹೋರಾಟಗಳಲ್ಲಿ ಅವರು ಸಕ್ರಿಯವಾಗಿ ನಮ್ಮೊಂದಿಗಿದ್ದಾರೆ. ಚರ್ಚೆ ಮಾಡಿ ಅದು ಬಗೆಹರಿಸೋಕೆ ಮಹಾಮಂಡಲಿಯಿಂದ ನಿರ್ದೇಶನ ಕೊಡ್ತಿದ್ದು ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿಕೊಡ್ತಿದ್ದ ಮೊದಲನೇ ವ್ಯಕ್ತಿ ಅಂತ ನಾನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ತಿಳಿಸಲಿಕ್ಕೆ ಇನ್ನು ಅವರು ಎಲ್ಲ ವಿಚಾರದಲ್ಲೂ ಅಷ್ಟೇ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಮಸ್ಯೆ ಬಂದರೂ ಕೂಡ ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ಅದರಲ್ಲೂ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳ ಜೊತೆ ಮಾತಾಡಿ ನನ್ನ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ವಿಚಾರ ವಿನಿಮಯ ಮಾಡ್ತಿದ್ರು. ಏನೇ ವಿಚಾರ ವಿನಿಮಯ ಮಾಡ್ತಿದ್ರು ಒಳ ಹೋಗಿ ಈ ಒಂದು ಆಗುಹೋಗುಗಳಿಂದ ನಾವು ಯಾವ ರೀತಿ ಈಚೆ ಬಿಡಬೇಕು ಸರ್, ಕಾರ್ಮಿಕರ ಸಮಸ್ಯೆ ಹಿಂಗಿದೆ, ನಿಜವಾದ ಒಂದು ಪರಿಸ್ಥಿತಿ ಹಿಂಗಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ನಿಮಗೆ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ಸರ್. ನಾನು ಅಷ್ಟೇ ಬಿಚ್ಚು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಅವರಿಗೆ ನನಗೆ ತಿಳಿದ ಮಟ್ಟಿಗೆ ಈ ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆಗಳ ನಡವಳಿಕೆ ಮತ್ತು ನಮ್ಮ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ಯಾವ ರೀತಿ ನಾವು ಇಲಾಖೆಯಲ್ಲಿ ಸಂರಕ್ಷಿಸಬೇಕು ಅನ್ನೋದು ವಿಚಾರನ ಹಾಗಾಗಿ ಹೇಳ್ತೀವಿ. ಜೊತೆಗೆ ನಾವೇನೋ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಮಿಕ ಸಂಘಟನೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವಾರು ವಿಚಾರಗಳ ಬಗ್ಗೆ ಅವರು ತಿಳಿಸಿದಾಗ ಅದರಲ್ಲೂ ಹಣಕಾಸಿನ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಯಾವುದೇ ಒಂದು ಸಂಘ ಸಂಸ್ಥೆ ನಡಿಬೇಕಾದ್ರೆ ಹಣಕಾಸು ಬಹಳ ಮುಖ್ಯ. ಮೊದಲಾದ್ರೆ ನಿಮ್ಮ ವಿಭಾಗದಿಂದ ನೀವು ಇಷ್ಟು ದುಡ್ಡು ಕಳಿಸ್ಬೇಕು ಅಂದರೆ ಚಾಚು ತಪ್ಪದೆ ಮೊಟ್ಟ ಮೊದಲನೇದಾಗಿ ಕಳಿಸ್ತಿದ್ದಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಶ್ರೀಯುತ ಬದಲಾವಣೆ. ಅದು ಏನೇನು ಆಂತರಿಕವಾಗಿ ಮಾತಾಡೋದು ಮತ್ತೆ ಕಾರ್ಮಿಕರ ಹಿತಕ್ಕಾಗಿ ಏನೇ ತೊಂದರೆ ಬಂದರೂ ಅವ್ರ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹತ್ರ ಮಾತಾಡಲಿಕ್ಕೆ ಎದುರುಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ನಮ್ಮ ಹತ್ರ ಬಿಚ್ಚು ಮನಸ್ಸಿನಿಂದ ಹೇಳೋದು ಹೀಗಿದೆ ಸರ್ ಪರಿಸ್ಥಿತಿ, ಇವತ್ತಿನ ಕಾರ್ಮಿಕರನ್ನ ನಾವು ಒಳ್ಳೆ ರೀತಿಯಲ್ಲಿ ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗಬೇಕಾದ್ರೆ ನಾವು ಇಂತಿಂತ ಹೆಜ್ಜೆ ಹಾಕಬೇಕು ಅನ್ನೋ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಬಹಳ ಗಡಿಯ ವ್ಯಕ್ತಿ. ಜೊತೆಗೆ ಅವರು ನಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಆತ್ಮೀಯರು. ಅದೇ ರೀತಿಯಾಗಿ ಅವರು यावेळी व्यासपीठावर आमदार अनिल बेनके, महाप्रधान कार्यदर्शी जयदेवराज अरस, प्रधान कार्यदर्शी नारायण स्वामी, महानगरपालिका सदस्य हनुमंत बोंगाळी, प्रधान कार्यदर्शी जी प्रकाश मूर्ती, कोषाध्यक्ष NR देवराज अरस, अध्यक्ष SR अदरगुंची सह अन्य उपस्थित होते. विश्वनाथ देसाई, KNN सिटी न्यूज, बेळगाव. ओल्ड गोव्यामध्ये सुरू असलेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर्स उत्सवाला 70 ते 80 हजार नागरिकांनी आतापर्यंत भेट दिली आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून जाणले जाणारे ओल्ड गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्स या ठिकाणी नोवेनास हा कार्यक्रम राबविला जात आहे. गेल्या 24 नोव्हेंबरपासून या कार्यक्रमाला सुरुवात झाली असून देशभरातील विविध ठिकाणांहून इथे भाविक दर्शनासाठी येतात. ओल्ड गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियर्स हे जागतिक वारसा स्थळ असल्याने या ठिकाणी अनेक ठिकाणांहून प्रवासी पर्यटन म्हणून येत असतात. त्याचबरोबर या ठिकाणी आता नोवेनास हा कार्यक्रम होत असल्याने देशभरातील एकूण आतापर्यंत 70 ते 80 हजार लोकांनी इथे प्रार्थना केल्याचे सांगण्यात आले आहे. त्याचबरोबर ओल्ड गोव्यातील पोलिसांनीही सर्व भाविकांना गैरसोय होऊ नये यासाठी म्हणून रहदारी नियंत्रण केल्याचे निदर्शनास आले आहे. चिगुळे येथील मराठी शाळेची दुर्दशा होत असूनही लोकप्रतिनिधींचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले आहे. खानापूर तालुक्याच्या अतिदुर्गम भागातील व अतिपावसाचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिगुळे येथील मराठी उच्च प्राथमिक शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाली आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींचे तसेच संबंधित खात्याचे दुर्लक्ष झाले आहे. चिगुळे मराठी शाळेत 1ली ते 7वी पर्यंतचे वर्ग चालतात. मात्र शाळेच्या इमारतीची दुर्दशा झाल्याने केवळ 3च वर्गात सर्व चालत आहेत. इतर इमारत कोसळली आहे. काही खोलीचे छत उडाले आहे. याबाबत संबंधित खात्याला तसेच लोकप्रतिनिधींनी कळूनही कोणच लक्ष देत नाही. त्यामुळे या ठिकाणी आक्रोश व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी बोलताना माजी सैनिक गणपत गावडे म्हणाले की चिगुळे शाळेच्या इमारती सारखीच तालुक्यात अनेक शाळांची अवस्था बिकट झाली आहे.
एकीकडे लोकप्रतिनिधी तालुक्यातील शिक्षणाचा दर्जा उंचावणार असे सांगत आहेत, मात्र तालुक्यातील शाळाच्या इमारतींची दुर्दशा का असा सवाल उपस्थित झाला आहे. एकंदरीत तालुक्यातील शाळा इमारतींची अवस्था फारच हलक्याची झाल्याने तालुक्यातील जनतेतून नाराजी पसरली आहे. सुहास पाटील, KNN सिटी न्यूज, खानापूर. आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी. थोड़ी सी बहकी रुत अनोखी है, हल्के हल्के दिल में हलचल जो मचलती है, ये कैसा है समा, ये प्यार सा एहसास है, ये किसकी पलकों में है तस्वीरें कैसी नुमाइश है. आराधना, मारुति गली, बेळगाव. वस्त्रों का संगम, सुंदर सरोना, मन भाई आराधना. ब्रेकनंतर आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मंत्री रमेश झारकेहोळी बंडखोर असल्याचा टोला मारला आहे. रायबाग तालुक्यातील हंदीगुंद या गावामध्ये काँग्रेसच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अप्रत्यक्षपणे रमेश झारकेहोळी यांना बंडखोर असे म्हटले आहे. विधान परिषद निवडणूक चुरशीची होणार असल्याने पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात जोरदार असा प्रचार करण्यात येत आहे. या प्रचार सभेदरम्यान लक्ष्मी हेब्बाळकर यांनी माजी मंत्री रमेश ಜಾರಕಿಹೊಳಿ यांना टोला मारला आहे. ನಾನು ಬ್ಯಾಡ್ರಪ್ಪ ನೀವು ನಿಲ್ರಿ ಕಣದಾಗ ನೀವು ನಿಂತಷ್ಟು ನಮಗೆ ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಅಂತ ನಾನು ಅವ್ರನ್ನೇ ಬಿಟ್ಟೆ. ಸೊ ಈಗ 3 ಮಂದಿ ನಾವು ಇಲೆಕ್ಷನ್ ನಾವು ಗೆಲ್ಬೇಕಂತ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ವಿ. ಒಬ್ರು ಬಿಜೆಪಿ ಅವರು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ರೆ, ನಾವು ಕಾಂಗ್ರೆಸ್ನಿಂದ ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ, ಇನ್ನೊಬ್ರು ಪಕ್ಷೇತರು ಓಡಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಇನ್ನು ಅವರಿಬ್ರು ಏನ್ ಭಾಷಣ ಮಾಡ್ತಾರೆ ಪಾಪ ಅನ್ನ ಕೇಳಿದ್ರು ಏನ್ ಹೇಳ್ತಾರೆ ಅಂತ ನಾನು ಇಷ್ಟೇ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಬಯಸ್ತೇನೆ. ಅವ್ರು ಮುಂಚೆ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದಲ್ಲಿದ್ರು, ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಬಂಡುಕೋರಿ ಮಾಡಿದ್ರು, ಇಲ್ಲಿನೂ ಕೂಡ ಅವ್ರಿಗೆ ಸಮಾಧಾನ ಆಗ್ಲಿಲ್ಲ. ಈಗ ಬಿಜೆಪಿ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ, ಬಿಜೆಪಿನಲ್ಲೂ ಬಂಡುಕೋರಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸೊ ಅದು ಅವ್ರ ಪಕ್ಷ ನೋಡ್ಕೊಳ್ಳಿ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನಾನು ಉತ್ತರ ಕೊಡೋದಿಲ್ಲ. ಇನ್ನು ಆ ಪಕ್ಷದಲ್ಲಿ ಬಾಯಿ ತೆಗೆದ್ರೆ ರಾಮ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ. ಒಬ್ಬ ಮಹಿಳಾ ಶಾಸಕಿಗೆ ಮಾತಾಡಿದಾರಂತೆ, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ಕಮೆಂಟ್ ಮಾಡೋಷ್ಟು ನನಗೆ ಟೈಮೂ ಇಲ್ಲ, ನನ್ನ ತಲೆನೂ ಇಲ್ಲ. ನನಗೆ ಬರೇ ಈಗ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿನ ಗೆಲ್ಲಿಸ್ಬೇಕು ಅನ್ನೋದು ಒಂದೇ ಗುರಿ. ಅರ್ಜುನನ್ ಗುರಿ ಎಲ್ಲಿತ್ತಂದ್ರೆ ಪಾರವಾಳ ಕಣ್ಣಿಗಿತ್ತು ಅನ್ನೋ ಹಂಗೆ ನಾ ಏನು ಮಾಡಬೇಕು ಅಂತ ನನ್ನ ಗುರಿ ಐತಂದ್ರೆ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಅಭ್ಯರ್ಥಿನ ಗೆಲ್ಲಿಸ್. माशाच्या डोळ्याला बाण मारणे जसे अर्जुनचे ध्येय होते, त्याचप्रमाणे काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करणे हेच आमचे ध्येय आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले आहे. रायबाग तालुक्यातील कुडची मतक्षेत्रामध्ये काँग्रेसच्या वतीने चन्नराज हट्टीहोळी यांचा प्रचार करण्यात आला आहे. येत्या डिसेंबर महिन्यात होत असलेल्या विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रायबाग तालुक्यातील कुडची मतक्षेत्रातील कटकभावीपासून निडगुंदीपर्यंत प्रचार सभेचे आयोजन काँग्रेसच्या वतीने करण्यात आले होते. त्या दरम्यान काँग्रेसने परमानंदवाडी, मोरब, अलखनूर सह अनेक मतक्षेत्रांमधील गावांना भेट देऊन तेथील ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांची भेट घेऊन मतयाचना केली आहे. ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्व ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांना चन्नराज हट्टीहोळी यांना आपले बहुमूल्य मत देऊन विजयी करा असे विनंती केली आहे. आणि ही निवडणूक जीवनमरणाची असल्याकारणाने आमचा हात सोडू नका आणि तुमचा आशीर्वाद नेहमी पक्षासोबत असू दे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मत मांडले आहे. ಗೆಲ್ಲೋದಕ್ಕೆ ತಮ್ಮ ಪ್ರತಿಷ್ಠೆಗೆ
ಚುನಾವಣೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ, ಆದರೆ ಲಕ್ಷ್ಮೀ ಹೆಬ್ಬಾಳ್ಕರ್ಗೆ ಮಾತ್ರ ಇದು ಸಾವು ಬದುಕಿನ ಚುನಾವಣೆ. ಇದು ನಿಜವಾಗ್ಲೂ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ, ಇದು ನನ್ನ ಸಾವು ಮತ್ತು ಬದುಕಿನ ಚುನಾವಣೆ. ಈ ಚುನಾವಣೆಯಲ್ಲಿ ತಾವು ನನ್ನ ಕೈ ಬಿಡಬೇಡಿ, ನನ್ನ ತಮ್ಮನಿಗೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ, ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷಕ್ಕೆ ಅವಕಾಶ ಕೊಡಿ ಅಂತ ಕೇಳಿ ನಿಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಸದಾ ನಮ್ಮ ಪಕ್ಷದ ಮೇಲೆ इरली ಅಂತ ಕೇಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತನ್ನು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. त्यानंतर कुडची क्षेत्रातील प्रमुख महेंद्र तम्मन्नवर यांनी असे सांगितले की सिद्धरामय्या यांच्या योजनांमधील तलाव योजना ही सर्वात मोठी योजना होती. त्यामुळे काँग्रेसने केलेले अनेक विकास कामे लक्षात ठेवून सर्वांनी चन्नराज हट्टीहोळी यांना आपले बहुमूल्य मत देऊन अनेक मतांनी विजयी करा असे त्यांनी सांगितले आहे. 20 ವರ್ಷದ ರಾಜಕಾರಣದಾಗಿದ್ದೀವಿ ನಾವು ಏನು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಪ್ಪ ರಾಜಕಾರಣದಾಗ ಈ ಮೇಲ್ಮನೆ ಅನ್ನೋದು MLC ಅನ್ನೋ ಚುನಾವಣೆ ಬಟ್ 60 ವರ್ಷ ಮುಂದಿನವ್ರಿಗೆ ಐತೆನಪ್ಪ ಅಂತ ನಾವು ತಿಳ್ಕೊಂಡಿದ್ದೀವಿ. ಆದ್ರೆ ನಮ್ಗ ಗೊತ್ತಿಲ್ಲ ರಾಜಕಾರಣದಾಗ ನಾವು 20 ವರ್ಷ ಇದ್ರು. ಅದಕ್ಕೆ ಚಂದ್ರರಾಜ್ ಹಟ್ಟಿಹೊಳಿ ಸಾಹೇಬ್ರ ಅವ್ರ ವಯಸ್ಸು ಎಷ್ಟು ಗೊತ್ತೈತೆ ನಿಮ್ಗೆ? ಅವ್ರ ವಯಸ್ಸು 38 ವರ್ಷ, 38 ವರ್ಷ 37. ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ನಿಜ ಹೇಳ್ಬೇಕಂದ್ರೆ ಅವ್ರು ನಾನು ಸ್ವಲ್ಪ ನೋಡೇ, ಅವ್ರ ಎಲ್ಲೋ ಫಾರಿನ್ನಾಗ ನೌಕರಿ ಮಾಡ್ತಿದ್ರಂತ. ಅವ್ರು ಆ ನೌಕರಿ ಮಾಡೋದು ಬಿಟ್ಟು 2013ದಾಗ ಜನಸೇವೆ ಮಾಡೋದಂತ ಹೇಳಿ ಬಂದಾರ. ಅದಕ್ಕೆ ದಯವಿಟ್ಟು ಬರುವಂತ ಈ ಒಂದು ಚುನಾವಣೆದಾಗ ತಮ್ಮ ಆಶೀರ್ವಾದ ಇರ್ಲಿ ಅವರಿಗೆ. ಯಾಕಂತಂದ್ರೆ ನೀವು ಹೇಳಿದ್ರೆ ನೀವು ಈ ಕೆರಿಗಿರಿ ಅದೆಲ್ಲ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರು ಮಾಡಿದ್ದು ಎಲ್ಲ ಅವತ್ತೇನೋ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬ್ರು ಹೋಗ್ಯಾರಲ್ಲ, ಇವತ್ತಿನವರೆಗೂ ನೀರು ಬಂದಿದೆ. ಇಲ್ಲೇ ನನ್ನ ಬಂಡವಾಳದಾಗ ನನ್ನ 60-70 ಎಕರೆ ಹೊಲ ಆಯ್ತು. या संदर्भावेळी क्षेत्राचे प्रमुख महेंद्र तम्मन्नवर, ब्लॉक अध्यक्ष रेवण्णा सेरव, DS नायक सह अन्य उपस्थित होते. संजीव बॅकुडे, KNN सिटी न्यूज, रायबाग. विश्व हिंदू परिषद बजरंग दल यांच्या वतीने खानापूरमधील गांधीनगर येथे गोपूजन कार्यक्रम संपन्न झाला आहे. विश्व हिंदू परिषद बजरंग दल खानापूर तालुकाच्या वतीने शनिवार दिनांक 27 रोजी हनुमान मंदिर समोर बजरंग दल तालुका अध्यक्ष नंदकुमार निट्टूरकर यांच्या हस्ते गोपूजन करण्यात आले. यावेळी आकाश अथनीकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. गोमाता ही फक्त माता नसून ती राष्ट्रमाता आहे. तिच्याकडे फक्त पाळीव प्राणी म्हणून बघण्याचा समाजाचा दृष्टिकोन बदलायला पाहिजे. आजच्या बाजारीकरणामुळे लोक गाईचे दूध सोडून जर्सी या पूतना म्हशीचे दूध पित आहेत आणि स्वतःहून अनेक आजारांना निमंत्रण देत आहेत, असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. यावेळी गांधीनगर बजरंग दल शाखा प्रमुख किरण अष्टेकर, मंजुनाथ दंडगल, ग्रामपंचायत सदस्य हरीश शिलवंत, सन्नहोसूर बजरंग दल प्रमुख भरत फाटके, अभिजित पाटील, मंगल गोसावी, विजय पाटील, राकेश कांबळे सह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. महादेव पवार, KNN सिटी न्यूज, बेळगाव. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. माजी मंत्री रमेश जारकीहोळी, भाजपला फसवणे नाही शक्य. मंत्री KS ईश्वरप्पा यांनी केला विश्वास व्यक्त. विरोधी पक्षाने केलेले आरोप लावले फेटाळून. राज्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे भीती. ओमिक्रॉन नावाचा आहे नवा व्हेरियंट. बेळगाव सीमेवर पुन्हा सतर्कता. कुरबूर समाजाच्या वतीने कनकदास जयंती साजरी. ढोलतासाच्या गजरात समाजातील बांधवांनी लुटला आनंद. कनकदास चौकापर्यंत काढण्यात आली होती मिरवणूक. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा KNN सिटी न्यूज मराठी.